कधी आपल्या आयुष्यात असं काही घडतं का की एका क्षणात पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटतं? सगळं काही, अगदी सगळं काही संपून गेलंय. आज आपण बौद्ध परंपरेतली एक अशीच गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला हादरावून सोडेल. ही गोष्ट आहे पटाचाराची. ही केवळ तिच्या अकल्पनीय दुःखाची कहाणी नाही, तर त्या दुःखाच्या घनदाट अंधारातून ती ज्ञानाच्या प्रकाशाकडे कशी पोहोचली याची ही कथा आहे. चला तिच्या या प्रवासात आपणही सामील होऊया. बुद्धांचे हे शब्द किती भेदक आहेत नाही का? हे आपल्याला सांगतात की दुःख, वेदना हे काही फक्त आपल्याच वाट्याला आलेलं नाहीये. ते मानवी अस्तित्वाचाच एक भाग आहे. आणि पटाचारीची कथा ह्याच सत्याचं एक अत्यंत तीव्र रूप आहे. खरं तर आपण सगळेच कुठे ना कुठे तिच्या वेदनेशी जोडलेले आहोत. हे वाक्य आपल्याला एक प्रकारचा दिलासा देतं की आपल्या दुःखात आपण एकटे नाही. चला तर मग थेट प्राचीन काळातल्या श्रावस्ती नगरीत जाऊया. कल्पना करा, गजबजलेले रस्ते, मोठी घरं आणि त्यातल्या एका भव्य हवेलीत राहणारी पटाचारा. एका खूप श्रीमंत व्यापाऱ्याची एकुलती एक मुलगी. तिचं आयुष्य म्हणजे जणू सोन्याचा पिंजरा होता. बाहेरच्या जगातील दुःख, वेदना, संघर्ष या कशाचाही वारा तिला लागू नये याची तिच्या आईवडिलांनी पुरेपूर काळजी घेतली होती. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्या सोन्याच्या पिंजऱ्यात पटाचाराचं मन रमत नव्हतं. तिचं प्रेम जडलं ते घरातल्याच एका तरुण सेवकावर. तिला हे पक्क माहीत होतं की तिचे आई-वडील आणि समाज हे नातं कधी स्वीकारणार नाही. आणि मग तिने एक धाडसी, बंडखोर निर्णय घेतला. प्रेमासाठी तिनं ते सगळं वैभव, ती सुरक्षितता, ते ऐशोआरामाचं आयुष्य सोडलं आणि त्या सेवकासोबत ती पळून गेली. आता तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. ऐशोआरामाच्या जागी गरिबी आली होती, पण सोबत प्रेम होतं. आणि याच काळात तिचे भावनिक बंध, तिची आसक्ती अधिक घट्ट होत गेली, जी पुढे तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाचं केंद्र बनणार होती. आणि मग तिच्या आयुष्यात त्या दुःखद घटनांच्या मालिकेची सुरुवात झाली. ती पहिल्यांदा गरोदर असताना तिला माहेरी जाण्याची इच्छा झाली, पण प्रवासातच तिला एका झुडपात मुलाला जन्म द्यावा लागला. दुसऱ्यांदा गरोदर असताना पुन्हा तिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. तिचा पती तिला परत आणण्यासाठी आला, पण वाटेत निसर्गाने आपलं रौद्र रूप दाखवलं. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट. निवाऱ्याच्या शोधात असतानाच एका विषारी सापानं तिच्या पतीला दंश केला आणि तो तिच्या डोळ्यादेखत जमिनीवर कोसळला. पटाचाराचा आधारस्तंभ, तिचा सगळा आधार एका क्षणात नाहीसा झाला होता. आता ती पूर्णपणे एकटी होती, 2 लहान मुलांना घेऊन. पुढे तिला अचिरावती नदी लागली, जिला महापूर आला होता. नदी पार कशी करायची? तिनं तिच्या लहान बाळाला एका किनाऱ्यावर मऊ कापडात गुंडाळून ठेवलं आणि मोठ्या मुलाचा हात धरून ती नदीत उतरली. पण पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की मुलाला घेऊन जाणं शक्यच नव्हतं. तिने त्याला परत किनाऱ्यावर आणलं आणि लहान बाळाला आणायला ती नदीच्या मधोमध पोचली असेल तेवढ्यात एका मोठ्या ससाण्यानं तिच्या लहान बाळाला मांसाचा तुकडा समजून उचलून नेलं. हे पाहून पटाचारा जीवाच्या आकांतानं किंचाळली. तिचा तो आवाज ऐकून मोठ्या मुलाला वाटलं आई आपल्याला बोलवतीये, आणि तो पाण्यात उतरला आणि पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. एका क्षणात तिच्या डोळ्यासमोर तिचं सर्वस्व नाहीसं झालं होतं. पती गेला, 2 मुलं गेली. आता फक्त एकच आशा उरली होती, माहेर. ती अर्धमेल्या अवस्थेत धावत पळत श्रावस्तीजवळ पोहोचली. तिथे तिला एक माणूस भेटला. त्याला तिनं आपल्या कुटुंबाबद्दल विचारलं. तो माणूस रडत म्हणाला, काल रात्रीच्या वादळात तुमची हवेली कोसळली आणि तुमचे आई-वडील, भाऊ सगळे त्यातच मरण पावले. हा शेवटचा आघात होता. तो तिच्यासाठी असह्य होता. तिचं मन, तिचं शरीर, तिचं अस्तित्वच जणू विरघळून गेलं. तिचं मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळलं. अंगावरचे कपडेही कधी गळून पडले याचं तिला भान राहिलं नाही. ती रस्त्यावरून माझा मुलगा कुठे, माझा पती कुठे असं किंचाळत वेड्यासारखी फिरू लागली. आता कल्पना करा जेतवन विहाराची. दुपारची शांत वेळ आहे. बुद्ध आपल्या शिष्यानं उपदेश देत आहेत आणि त्या शांततेत अचानक एक गोंधळ ऐकू येतो. पटाचारा धावत, किंचाळत, विवस्त्र अवस्थेत तिथे पोचते. लोक तिला वेडी वेडी म्हणून अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका बाजूला असीम दुःख आणि गोंधळ, आणि दुसऱ्या बाजूला बुद्धांची अथांग शांत उपस्थिती. काय विलक्षण विरोधाभास होता तो! त्या सगळ्या गोंधळात बुद्धांनी एक शांत पण अतिशय दृढ आवाज दिला. तो आवाज जणू काही त्या गोंधळाला भेदून थेट पटाचाराच्या मनापर्यंत पोचला. ते म्हणाले, भगिनी, सावध हो, शांत हो.
त्या शब्दांमध्ये इतकी करुणा आणि इतकी शक्ती होती की पटाचारा क्षणभर थांबलीच होती. तिला स्वतःच्या अवस्थेची जाणीव झाली. आपण वस्त्रहीन आहोत हे पाहून ती लाजीनं खाली बसली. तेव्हा गर्दीतून एका माणसानं पुढे येऊन तिच्या अंगावर एक वस्त्र टाकलं. पटाचाराने तुझी संपूर्ण दुःखद कहाणी हुंदके देत बुद्धांना सांगितली. तेव्हा बुद्ध म्हणाले, पटाचारा, तू आजवर तुझ्या प्रियजनांच्या मृत्यूमुळे जे अश्रू ढाळले आहेत ते 4 महासागरांच्या पाण्यापेक्षाही जास्त आहेत. त्यांनी तिला सांगितलं की आपलं अस्तित्व अनादी आहे आणि या अगणित जन्मांमध्ये आपण प्रत्येकाने असंख्य प्रियजन गमावले आहेत. हे ऐकून तिला पहिल्यांदा जाणवलं की तिचं दुःख फक्त तिचं वैयक्तिक नाही तर ते वैश्विक आहे, मानवी अस्तित्वाचाच एक अविभाज्य भाग आहे. या जाणीवेनं तिच्या मनावरचा प्रचंड भार हलका झाला आणि तिथेच तिने भिक्षुणी होण्याचा निर्णय घेतला. एक दिवस भिक्षुणी म्हणून पटाचारा आपले पाय धुत होती. तिनं भांड्यातून पाणी ओतलं, ते थोडं पुढे जाऊन जमिनीत जिरलं. तिनं दुसऱ्यांदा पाणी ओतलं, ते थोडं अधिक लांब गेलं आणि तिसऱ्यांदा ओतलेलं पाणी सर्वात लांब जाऊन जिरलं. ही अगदी साधी रोजची घटना होती, पण त्या घटनेकडे पाहून तिच्या मनात ज्ञानाचा एक झराच फुटला. तिला दिसलं, काही जीव बालपणातच मरतात त्या पहिल्या पाण्यासारखे, काही तरुणपणी मरतात त्या दुसऱ्या पाण्यासारखे आणि काही म्हातारपणी त्या तिसऱ्या पाण्यासारखे. तिला सर्व जीवांच्या अस्तित्वाचं मूळ स्वरूप दिसलं. उत्पन्न होणं, काही काळ टिकणं आणि नष्ट होणं. यौच वसत्तम जीवे अपस्सन उदयबम एकाहम जीवितम सेयो पस्सत्तो उदयभयम. या श्लोकाचा अर्थ खूप खोल आहे. हे फक्त आपण किती वर्ष जगतो याबद्दल नाही, तर ते आयुष्य आपण कसं जगतो याबद्दल आहे. अस्तित्वाचे जे मूलभूत सत्य आहे, म्हणजे प्रत्येक क्षणी होणारा बदल, ही अनित्यता, याला समजून घेण्याबद्दल हे आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे उदयभयम. हा पाली शब्द 2 शब्दांनी बनला आहे. उदय म्हणजे उत्पन्न होणं आणि व्यय म्हणजे नष्ट होणं. आणि हे फक्त बाहेरच्या जगातील वस्तूंबद्दल नाही, तर आपल्या आतल्या जगाबद्दलही आहे. आपले विचार, आपल्या भावना, आपल्या संवेदना, प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते, काही काळ टिकते आणि नष्ट होते. हेच ते ज्ञान आहे जे पट्टाचाराला त्या पाण्याच्या प्रवाहातून मिळालं. आता हे प्राचीन ज्ञान आपण आपल्या आधुनिक जीवनात कसं वापरू शकतो ते पाहूया. आत्तापर्यंत आपण पटाचाराची ती प्राचीन, हृदयद्रावक कथा पाहिली. पण ती कथा फक्त इतिहासात घडलेली एक गोष्ट नाहीये. ती आज आपल्यासाठी, म्हणजे या 21व्या शतकातल्या धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनासाठी एक मार्गदर्शक ठरू शकते. चला, या प्राचीन ज्ञानाला आपल्या रोजच्या जीवनासाठी एका युजर मॅन्युअलमध्ये रूपांतरित करूया. पटाचाराने पाण्याबद्दल केलेलं ते साधं निरीक्षण खरं तर एका खूप मोठ्या वैश्विक नियमाचं प्रतिबिंब होतं. जसं ते पाणी वाहून जमिनीत जिरून गेलं, तसंच आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, मग ती सुखद असो किंवा दुःखद, उत्पन्न होते आणि काही वेळाने नाहीशी होते. काहीही, अगदी काहीही कायम टिकत नाही. हीच ती गुरुकिल्ली आहे जी आपल्याला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवू शकते. चला, 3 अगदी साधी रोजच्या आयुष्यातली उदाहरणं पाहूया, जिथे हे उदय अभ्यायांचं ज्ञान आपल्याला जीवनातल्या आव्हानांना अधिक शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरं जायला मदत करू शकतं. समजा, ऑफिसमध्ये तुम्हाला एक खूप कठोर किंवा चुकीचा ईमेल आला. आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? लगेच राग, दुःख किंवा बचावात्मक वृत्ती. पण उदयअभ्ययांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्या रागाला प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त त्याचं निरीक्षण करा. स्वतःला सांगा, ओके, हा राग उत्पन्न झाला आहे. त्याला विरोध करू नका, त्याला दाबून टाकू नका. फक्त एका ढगासारखं त्याला पाहत राहा. तुम्हाला दिसेल की काही वेळाने तो राग आपोआप कमी होईल, विरून जाईल. यातून आपल्याला प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातला महत्त्वाचा फरक कळतो. आपण महत्त्वाचं काम करत असतो आणि अचानक फोन उचलून सोशल मीडिया स्क्रोल करण्याची तीव्र इच्छा होते. ही इच्छा उत्पन्न झाली आहे हे ओळखा. स्वतःला सांगा, ही स्क्रोल करण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे आणि त्या इच्छेला लगेच बळी पडू नका. फक्त त्या इच्छेसोबत काही क्षण थांबा, तिचं निरीक्षण करा. तुम्हाला जाणवेल की ती इच्छा एका लाटेसारखी येते आणि जर आपण तिच्यावर स्वार झालो नाही तर ती आपोआप निघून जाते, ती नष्ट होते. या छोट्याशा सरावाने आपण आपलं लक्ष आणि आपला मौल्यवान वेळ परत मिळवू शकतो. नातेसंबंधात वाद होतात, भांडणं होतात, तेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं. पण जर आपण त्या भांडणाला एका भावनिक वादळासारखं पाहिलं, जे उत्पन्न झालं आहे, तर आपल्याला कळेल की ते कायम टिकणार नाही, तेही काही वेळाने नष्ट होणार आहे.
राग, द्वेष, दुःख ह्या भावनांना घट्ट धरून ठेवण्याऐवजी जर आपण त्यांचं येणं-जाणं पाहू शकलो, तर ते वादळ निघून गेल्यावर क्षमा करणं आणि नातं सुधारणं खूप सोपं जातं. चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. ही गहन शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष कशी आणायची, यासाठी एक ठोस आणि सोपा सराव पाहूया. हा एक सोपा पण खूप प्रभावी सराव आहे. जेव्हा एखादा त्रासदायक विचार किंवा भावना मनात येईल, तेव्हा त्याच्याशी भांडू नका. फक्त त्याला ओळखा आणि मनातल्या मनात म्हणा, उत्पन्न होत आहे. मग त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त त्याचं निरीक्षण करा. तो विचार तुम्हाला कुठे घेऊन जातो, तुमच्या शरीरात काय बदल होतात, हे फक्त पहा. काही वेळाने तुम्हाला जाणवेल की त्याची तीव्रता कमी झाली आहे किंवा तो विचार बदलला आहे. तेव्हा मनात म्हणा, नष्ट होत आहे. हा सराव आपल्याला विचारांपासून अलिप्त राहायला शिकवतो. तर आजचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण इतकं घट्ट धरून बसलो आहोत? कोणती भावना, कोणती परिस्थिती किंवा कोणती इच्छा आहे जिच्या उत्पत्ती आणि विनाशाकडे आपण या आठवड्यात पाहण्याचा सराव करू शकतो? पटाचाराला नदीकिनारी जे ज्ञान मिळालं ते काही दूरचं तत्वज्ञान नाहीये. ते प्रत्येक क्षणाच्या सत्याकडे पाहण्याचं एक आमंत्रण आहे. गरज आहे ती फक्त सजगपणे पाहण्याची, उदय आणि व्यय पाहण्याची. धन्यवाद.